नमस्कार, एसटी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चॅप्टर नंबर 8 वर्ग व वर्गमूळ याबद्दलची माहिती बघणार आहोत। आपल्याला तर पहिले हे समजून घ्यायचे वर्ग म्हणजे काय। तर हे बघा, इथं काय सांगितलेलं आहे, एखाद्या नैसर्गिक संख्येला त्या संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार त्या संख्येचा वर्ग असतो। म्हणजे जर आपण नैसर्गिक संख्या कोणती घेतली तर त्या संख्येला त्या संख्येनेच गुणलं। जर समजा मी इथं 3 घेतली, 3 ही आपली नैसर्गिक संख्या आहे आणि याला काय केलंय, गुणलं कशाने, या संख्येनेच मी वापस त्या संख्येला गुणलं तर किती आलं आपलं, 9 आलं। मग हे काय असतो आपला, त्या या संख्येचा 3चा काय असतो, वर्ग असतो। म्हणजे आपण जर एखादी कोणती पण संख्या घेतली, आता मी 5 घेतलं आणि त्याला गुणायचं कशाने, त्या संख्येने गुणायचं। 5 ने त्या संख्येने गुणलं, आपलं जे पण येणारं उत्तर असतं, इथं काय उत्तर आलं आपलं, 25 आलं। तर येणारं जे उत्तर असतं ते काय आहे, या 5चा वर्ग असतो। हे आपल्याला वर्गामध्ये सांगितलेलं आहे। जसं की बघा, 5 गुणिले 5 केलंय, त्या संख्येने त्या संख्येला जर गुणलं तर आपलं उत्तर काय आलं, 25। म्हणजे 5चा वर्ग, या 5चा वर्ग काय आहे तर 25 आहे। आणि 5 गुणिले 5, इथं बघा 5 गुणिले 5 किती वेळा आलेत, 5 2 वेळा। मग आपण 5चा वर्ग करणं लिहायचे आपल्याला, तर 5च्या वरती 2 आपण असे लिहितो। 14, आता जर आपल्याला असं सांगितलंय 14च्या वरती जर असे 2 असले तर काय करणार आपण, ही संख्या, ही 14 आहे संख्या आहे, ती काय करणार आपण, किती वेळा लिहिणार आहे, 2 वेळा लिहिणार आहे। म्हणजे 14चा वर्ग। आणि आपण वाचताना कसं वाचणार आहे, 14चा वर्ग। वर्ग का बरं म्हणतो आपण, जर 14च्या वरती जर 2 असले तर काय असतं, 14 हे किती वेळा लिहायचे तर 2 वेळा लिहायचे। आणि आपलं जे पण उत्तर येतं ते काय असतं, या 14चा वर्ग असतो। आता पुढे आपण बघू काय सांगितलेलं आहे। इथं बघा आपल्याला वर्ग दिलेले आहेत, हे बघा 1चा वर्ग कसं लिहिलेलं आहे, वर्गासाठी काय करायचंय, 1च्या वरती 2 लिहायचे। 1चा वर्ग कसं काढणार आहे आपण, इथं बघा 1चा वर्ग इथं कसं काढून दिलेला आहे, 1 गुणिले 1 केला म्हणजे 1चा वर्ग झाला। 2चा वर्ग, 2चा वर्ग म्हणजे 2 किती वेळा लिहायचे, 2 ला 2 नीच गुणायचं आहे, तर आपलं काय आलं 4। हे काय झालं आपलं, त्या संख्येने जर त्या संख्येला गुणलं तर काय येतो, आपला वर्ग येतो। इथं बघा, इथं पण काय झालेलं आहे, हे इथं चूक झालेली आहे त्यांची। इथं 3च्या वरती 2 आहे म्हणजे 3चा वर्ग काढायचा आहे। आपण वाचताना कसं वाचतोय, 3 आहे आणि त्याच्या डोक्याच्या वरती 2 आहे, तर आपण काय वाचतोय, 3चा वर्ग। 3चा वर्ग जर आपला असं आलं, 3च्या वरती जर एखादी संख्या असेल आणि त्याच्यावरती जर 2 असले तर आपण वाचताना कसं वाचायचं, 3चा वर्ग। आता इथं 5 आहे, 5च्या वरती असे 2 आहे, वाचताना कसं वाचणार आपण, 5चा वर्ग। आणि आता आपल्याला 5चा वर्ग काढायचा आहे तर काय करणार आपण, 5 ने 5ला गुणाकार करणार। मग आपलं जे पण उत्तर येतं ते काय असतं, 5चा वर्ग येतो। इथे किती झाले, 5चा वर्ग 25। 6 ने पण तसंच करतात, 6 गुणिले 6 किती आले 36। 7चा वर्ग सांगितला तर काय करणार, 7ला जर गुणिले केलं तर आपलं येणारं उत्तर 49। काय झालं, 7चा वर्ग झाला। इथं बघा 8चा वर्ग पण 8 गुणिले 8 करायचं। 9चा वर्ग 9 गुणिले 9। 10चा वर्ग 10 गुणिले 10। आणि आपण 10 गुणिले 10, 10 असे 2 वेळा गुणिले न लिहिता 10च्या वरती काय केलेले, 2 लिहिलेले आहे। आपण असं पण लिहू शकतो,
10चा वर्ग जर 10च्या वरती 2 असले तर आपल्याला काय करायचंय 10 गुणिले 10 करायचे आहे. मग त्याच पद्धतीने आपण 11चा वर्ग काढून घेतला. 11चा वर्ग येतो 121 आणि हे तुम्हाला वर्ग पाठच पाहिजे. तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग माहितीच पाहिजे नाही. 12चा वर्ग कसा केला आपण 12ला किती वेळा लिहिलं 2 वेळा लिहिलं आणि गुणाकार केला. 12चा वर्ग 144 हे बघा 12 गुणिले 12 इथं 13चा इथं 3 चुकून आलेले इथं 2 पाहिजे होते. 13चा वर्ग 13च्या वरती 2 आहे. मग 13नीच आपण त्या संख्येनेच गुणाकार करणार. 13नीच काय करायचंय 13ला गुणाकार करायचा आहे. आपलं येणारं ते उत्तर असतं ते काय असतं या संख्येचा वर्ग असतो. मग 14चा वर्ग पण काय करणार आहे 14 गुणिले 14. 15चा वर्ग सांगितलाय आपण वाचतो कसं आहे ते बघा 15च्या वरती 2 आहे वाचताना काय करायचंय ती संख्या घ्यायची आणि या 2च्या जागी काय म्हणायचं वर्ग म्हणायचं. 15चा वर्ग 16चा वर्ग 17चा वर्ग. मग बघा आपण हे इथपर्यंत आपल्याला कितीपर्यंत वर्ग दिलेले आहेत 20 पर्यंत आपल्याला इथं वर्ग दिलेले आहेत. आपण कसं केलं 20चा वर्ग म्हणजे 20ने 20ला गुणाकार केला आणि आपलं येणारं उत्तर असतं ते काय असतं त्या संख्येचा वर्ग असतो. म्हणजे 20चा वर्ग काय येणार आहे 400. आपल्याला ते वर्गाबद्दलची माहिती समजली. आता आपल्याला बघायचंय वर्गमूळ कशाला म्हणतात. हे बघा इथं काय दिलेलं आहे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला वर्गमूळाची माहिती सांगितलेली आहे ती आपण चांगल्या पद्धतीने बघू. इथं बघा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. आपण काय केलं होतं आपल्याला जेव्हा 5चा वर्ग काढायचा होता 5चा वर्ग आपण 5चा वर्ग कसं लिहितो 5 लिहितो आणि 5च्या वरती 2 देतो आणि मग याचं उत्तर आपण कसं काढतो 5 ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे तर त्यालाच गुणिले काय करायचं त्याच संख्येनेच करायचं. मग 5 गुणिले 5 किती आलं आपलं येणारं उत्तर 5चा वर्ग असतो. म्हणजे येणारं उत्तर आपलं काय असतो त्या संख्येचा वर्ग. मग 5चा वर्ग काय आला 25 आला. पण आपल्याला आता वर्गमूळ विचारलेले आहे. वर्गमूळ जर विचारला असेल तर उलट करायचं. हे बघा इथं हे 25 येणारं उत्तर असेल ते काय करायचं वर्गमूळ विचारलेले आहे म्हणून हे चिन्ह वापरायचं. हे बघा वर्गमूळाचं आणि त्याच्यामध्ये 25 टाकायचे. आपल्याला वर्ग विचारलं होतं म्हणून आपण काय केलं होतं 5च्या वरती 2 टाकले होते आणि मग आता आपल्याला जे येणारं उत्तर असतं वर्गाचं जे आपल्याला येणारं उत्तर असतं त्याच्यावरती हे चिन्ह वापरायचं. आणि आता हे 25चं वर्गमूळ विचारलंय तर वर्गमूळ काढण्यासाठी उलट बघा 5चा वर्ग किती आहे 25 आहे मग उलट करायचं. 25चं वर्गमूळ काय येणार आहे 5 येणार आहे. हे बघा 5चा वर्ग 25 आणि मग आपल्याला 25चा वर्गमूळ विचारला तर काय येणार आपलं 5 हे आपलं उत्तर असणार आहे. मग आपण हे सोडवतो कसं ते बघा इथं बघा इथं किती आहे 25 आहे. मग 25ला आपण असे 5 गुणिले 5 किती वेळा येतात 2 वेळा तर मग आपण 5 गुणिले 5 असं पण 25ला आपण लिहू शकतो. मग आपण जेव्हा याला आता इथं हे चिन्ह आपल्याला दिलेलं आहे त्याच्या बाहेर जर 5 गुणिले 5 काढायचे 5 गुणिले 5 किती वेळा आहे 2 वेळा आहे. मग जेव्हा आपण 5ला बाहेर काढतो तर काय करायचं फक्त एकदाच बाहेर काढायचे. मग आपलं 25चं वर्गमूळ किती आलं तर 5 हे 25चं वर्गमूळ आहे. अशाच पद्धतीने आपण आपले जे क्वेश्चन दिलेले आहेत ते पाहू. इथं बघा इथं पण उलट करायचंय ना इथं उलट दिसते ना आपल्याला. इथं काय दिलेलं आहे याला म्हणायचं वर्गमूळ 4 असं इथं दिलेलं आहे. मग आता आपल्याला इथं बघा 1चा वर्गमूळ किती
हे विचारलेलं आहे. मग काय करायचं, एकचं आपण अवयव काढून घेतलं, मग एकलाच काय करायचं, 2 वेळा गुणून घ्यायचं. 1 गुणिले 1 काय येतंय, 1 येतंय. हा, आणि जेव्हा 1 गुणिले 1 केलं तर आपल्याला हे चिन्ह नकोय वरचं वर्गमुळाचं, आणि मग इथं 2 1 दिसताय, तर बाहेर येताना फक्त एकदाच 1 येणार आहे. मग आता इथं पण तुम्ही पाहू शकता, इथं काय आहे, हे बघा, इथं √4 तुम्हाला दिलेलं आहे. मग या रूट मध्ये 4 तसेच ठेवायचे. आपल्याला √4चं वर्गमूळ काय ते विचारताय. मग काय करायचं, हे 4ला आपण 2 कसं लिहू शकतो, 2 गुणिले 2 असं लिहू शकतो. आणि आपल्याला आता हे चिन्ह नकोय, म्हणून आपण काय करणार, ही 2ची 2 वेळा आलेले आहेत, मग त्याला फक्त काय करणार, एकदाच लिहिणार. समजलं. 6 गुणिले 6 म्हणजे किती होतात, 36 होतात. मग 6 गुणिले 6 अशी जोडी आपल्याला मिळते. त्याच्यातली फक्त आपल्याला बाहेर काय काढायची, एकदाच 6 लिहायचे आहे. असंच करायचं. 49, हे 49 कसे आलेत बरं का, इथं बघा, हे 49, हा 49 वर्ग कसा आला, 7 गुणिले 7 करून आले ना. हे बघा, 49 कसे आले, 7 गुणिले 7. मग जेव्हा आपण बाहेर काढतो, वर्गमूळ काढतो, तर तेव्हा काय करायचं, फक्त एकदाच 7 अशी, जेव्हा 2 वेळा 7 असेल, बाहेर काढताना फक्त एकदाच 7 लिहायचे. आणि नाही तर आपण हे असं उलट पण करू शकतो. बघा, इथे 49 आहे, 7चा वर्ग काय येतो, 49 येतो. मग 49चा वर्गमूळ काय येतो, उलट करायचं, काय येतो, 7 येतो. हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं. ते तर अजून हे मी कसं काढलं, तर याला अजून एक पद्धत असते. हे बघा, अवयव, तुम्हाला मी अवयव काढायचे कसे हे शिकवलेले. मग 49 कोणाच्या याच्यात जाणार, फक्त 7ने त्याला 49ला भाग जाणार, 1ने भाग पूर्ण जाणार, त्याचा 49ने पूर्ण भाग जाणार. हे बघा, मी पहिलं काय केलेले, मूळ संख्येने आपल्याला मूळ अवयव काढून घ्यायचे. मग जर मी मूळ संख्या कोणती आपली 2 आहे, 3 आहे, 5 आहे, त्याने पूर्ण भाग 49ला जात नाही. मग नंतर कशाने पूर्ण भाग जातोय 49ला, 7ने जातोय. 7ने कधी जातोय, 7 7 49 आहे. मग आता इथं परत 7 आले, 7ने काय होतंय, मूळ संख्या आहे, त्याला फक्त 1ने आणि 7ने पूर्ण भाग जातो, म्हणून फक्त इथं काय लिहायचे, 7 1 7. बघा, आपण जेव्हा 49चे अवयव काढले तर काय आले, 7 गुणिले 7 लिहिले. मग हे जे अवयव आपण काढलेले असतात, तर ते काय करायचे, या चिन्हामध्ये लिहायचे, 7 गुणिले 7. आणि जेव्हा आपण बाहेर काढतो, तर तेव्हा आपल्या जेव्हा वर्गमूळ काढायचे, हे चिन्ह आपल्याला नकोय, तर आपण फक्त ही 2ची जोडी दिसती, 7 गुणिले 7, फक्त एकदाच लिहायचं, 7. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, वर्गमूळ काढतो. या पद्धतीनेच आपण 18चा इथं वर्गमूळ काढलेला आहे. 324चा वर्गमूळ काय आहे, तर 18. 361चा वर्गमूळ काय आहे, 19. अशा पद्धतीनेच आपण काय केलेले, वर्गमूळ काढून घेतलेले आहे. आता पुढचं बघा, पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतात. नैसर्गिक संख्येच्या वर्गाला पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतात. मी आता काय करून घेते, पहिले वर्ग काढून घेते. 1चा वर्ग काय येतो, 1च येतो, कारण की आपण कसं करतो, 1 गुणिले 1 1च येणार. 2चा वर्ग आपल्याला काढायचा आहे, कसं करणार आपण, 2 गुणिले 2 किती येतात, 4. मग 3चा वर्ग 3 गुणिले 3 आपल्याला असंच करायचे. 4चा वर्ग 4 गुणिले 4 16. 5चा वर्ग 5 गुणिले 5. 6चा वर्ग 6 गुणिले 6 हे 7. इथं बघा मी कसं करते, 8चा वर्ग 8ला दोनदा गुणाकार करायचा, 8 गुणिले 8
61. 9चा वर्ग 9 गुणिले 9 81. आणि 10चा वर्ग 10 गुणिले 10 100. त्या संख्येने मी काय केलेलं आहे, परत त्या संख्येला गुणून घेतलेलं आहे आणि जे आपलं येणार उत्तर असतं ते काय असतं, वर्ग. मग इथं तुम्ही एक गोष्ट तुम्हाला दिसते का, एकक स्थानी त्याच्या शेवटी इथे हे जे अंक आहेत ते एक एकच ते एक अंकीचे, त्याच्यामुळे याच्या शेवटी काय दिसते तुम्हाला, 1 4 9. अजून बघा 1 4 9. आता 4चा वर्ग बघा, 4चा वर्गाचं जो उत्तर आलं त्याच्या एकक स्थानी काय दिसतंय, 6 दिसतंय. परत 5चा वर्ग आला, त्याच्या एकक स्थानी काय दिसतंय, 5 दिसते. मग वापस तुम्ही बघा 6चा वर्ग आपण जेव्हा करतोय त्याच्या एकक स्थानी काय दिसतंय, 6 दिसतंय. 7चा वर्ग बघा, 7च्या वर्गाच्या एकक स्थानी काय दिसतंय, 9 दिसतंय. 8चा बघा, 8च्या एकक स्थानी काय दिसतंय, 4. 9च्या वर्गाच्या एकक स्थानी काय दिसतंय, 1 दिसते. म्हणजे आणि 10चा वर्ग जेव्हा काढतो तर एकक स्थानी काय दिसतंय, 0 दिसतंय. म्हणजे जेव्हा आपले वर्ग आपण जेव्हा काढत असतो एखाद्या संख्येचे, तर तेव्हा त्याच्या एकक स्थानी हे अंक यायला पाहिजेत, मगच ते काय असेल, एखाद्याचा वर्ग असेल. बघा एकक स्थानी कोणते अंक आलेले आहेत. पण जर या जागी 2 3 7 आणि 8 जेव्हा आपण हे वर्ग काढतोय तर त्याच्या एकक स्थानी 2 3 7 8 असे अंक येत आहे का, नाही. जेव्हा आपल्या वर्गाचं उत्तर आपल्याला मिळतंय तर त्याच्या एकक स्थानी कधी पण कोणते अंक येणार आहे, 1 4 9 6 5 आणि 0. आपल्याला तेच सांगितलेलं आहे, ज्या नैसर्गिक संख्येच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 9 यांपैकी एखादा अंक असतो तेव्हा ती संख्या काय होणार आहे, पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. पण जर एखादी संख्या असेल त्याच्या एकक स्थानी 2 3 7 आणि 8 ह्या जर अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते. मी तुम्हाला आता उदाहरण देऊन सांगते. हे बघा, आता इथं 121 आहे, याच्या एकक स्थानी काय आहे, 1 आहे. याच्या एकक स्थानी काय आहे, 1 आहे. म्हणजे ही काय असणार, आपली पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. म्हणजे 121 कोणत्या तरी संख्येचा काय वर्ग असणार आहे. पण जर समजा मी 122 घेतले तर शेवटी काय 2 आहे, तर ही पूर्ण संख्या कोणत्या संख्येचा वर्ग नसणार आहे. का बरं नसणार आहे वर्ग, कारण की शेवटी काय 2 आहे. आणि आपल्याला काय सांगितलेले, जर शेवटचे अंक एखाद्या संख्येचे शेवटचे अंक 1 4 9 6 5 आणि 0 मध्ये जर असेल तर ती संख्या काय असू शकते, पूर्ण वर्ग संख्या असू शकते. आणि आता आपल्याला अजून काय सांगितलेलं आहे, धन किंवा ऋण संख्येचा वर्ग धन संख्याच येतो. बघा धन एक संख्या आहे, दोन्ही पण काय अधिक मध्ये, याचा वर्ग काय आलेला आहे, धनच आलेला आहे, अधिक मध्येच आलेला आहे. पण समजा दोन्ही ऋण संख्या, ही ऋण संख्या आहे आणि त्याचा वर्ग पण कशात येतोय, धन संख्यामध्येच येतोय. कारण की आपण जेव्हा गुणाकार करतो तेव्हा वजा वजा काय होत असतं, अधिकच होतो. म्हणून आपण ह्या संख्येचा गुणाकार त्या संख्येने केला तर आपला उत्तर कशामध्ये येणार आहे, वर्ग हे धन संख्यामध्येच असणार आहे. शून्याचा वर्ग शून्यच येतो. हे बघ, शून्याचा वर्ग केला, शून्य काय करणार आहे, 2 वेळा आपण शून्य गुणणार आहे. शून्य गुणिले शून्य शून्यच येतो. 1चा वर्ग 1च येतो. 1चा आपल्याला वर्ग काढायचा आहे, 1 गुणिले 1 केला, त्या संख्येने त्यालाच गुणिले केलं तर उत्तर काय येतं, आपलं 1च येतं. मग 1चा वर्ग काय येणार आहे, 1च येणार आहे. एखादी सम संख्या घेतली, सम संख्या आपण 2 घेऊ, 2चा आपल्याला वर्ग काढायचा आहे, 2 गुणिले 2 केले, जो पण आपला वर्ग येतो ती पण काय येते, सम संख्याच आपली येत आहे. पण आपण जर एखादी विषम संख्या घेतली, कोणती घेतली मी, 3 घेतली आणि 3चा आपल्याला वर्ग काढायचा आहे, तर काय करणार आहे मी,
3 गुणिले 3 केले तर आपला वर्ग काय येतोय 9 येतोय। जर येणारी आपली वर्ग या संख्येचा 3 चा वर्ग काय आलेला आहे 9 आलेला आहे आणि 9 पण काय आपली विषम संख्या आहे। यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आज आपण काय शिकलो आहोत वर्ग म्हणजे काय, वर्गमूळ कशाला म्हणतात आणि पूर्ण वर्गसंख्या कशाला म्हणतात, धन संख्या कधी येणार, अजून शून्याचा वर्ग शून्यच असतो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघितली आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि याबद्दलचे काही प्रश्न आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू।